पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, मनोरंजनाच्या पंढरीत हास्याचा गजर करायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, आज आपल्या जत्रेमध्ये सहभागी झालेले आहेत मुक्काम पोस्ट देवाचं घर या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. सर्वप्रथम चतुरस्र अभिनेते मंगेश देसाई, महाराष्ट्राची लाडकी बालकलाकार मायरा वायकुळ, महाराष्ट्राचा युवा स्टार प्रथमेश परब, ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, मुक्काम पोस्ट देवाचं घर या चित्रपटाचा दिग्दर्शक संकेत माने आणि सिनेमाच्या निर्मात्या कीर्ती जयस्वाल. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. मंडळी, नेहमी वेगवेगळ्या वेशभूषेत येऊन आपलं मनोरंजन करणारा पृथ्वी प्रताप आज पुन्हा एकदा येणार आहे एका वेगळ्याच रूपामध्ये. चला बघूया तो आणि त्याचे सहकारी आज काय कल्ला करतायत ते. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. खुदी को कार बोला इतना की सरिताच्या नवऱ्याने माती घालली पाहिजे. काय बेंजामिन, हॅलो बेंजामिन. हा पोचलोय. हा जनार्दन चौक, जंगली जनार्दन चौक. हा पोलीस काय, पोलिसांचा बाप पण ओळखणार नाही मला. गेटअप केलाय, गेटअप. गेटअप म्हणजे तू नको उठोस. गेटअप गेटअप बेरिंग पकडलंय, कोणीच ओळखणार नाही. काळजी करू नकोस, माल आणलेला आहे. तुझ्याकडची अर्धी नोट मला दे, माझ्या अर्ध्या नोटेला ती मॅच झाली की मी तुला नारळ देणार. नारळ पाणी प्यायला नाही देणार, नारळ देणार, त्याच्यात माल आहे. लवकर ये, चल. कुणी कोकार बोला देत ना, सरिताच्या नवऱ्याने माती घालली पाहिजे. अल्लाउद्दीन, अल्लाउद्दीन तू मेरे पीछे क्यों पड़ा है? अल्लाउद्दीन तू मेरे पीछे क्यों? हट 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 हट. मस्तानी तू माझी आहे. मस्तानी मस्तानी तू, तुझं पोळपाट माझं, तुझं लाटणं माझं. समोर चांगलं आहे, समोर एकदम मस्त आहे. समोरची छत्री समोरला नाही मिळाली तर अनर्थ होईल. मुक्काम पोस्ट देवाचं घर प्रमोशन प्रमोशन. कोण आहे, कोण हा विस्कटलेला तंबोरा? काय माहित, कोणीतरी विमनस्क अवस्थेतला निरुपद्रवी इसम दिसतोय. काय ना, सोडियम लेवल हल्ली ना की हॅल्युसिनेशन्स होतात आणि त्यानंतर माणूस असा अनैसर्गिक बडबडू लागतो. तू चहावालाच आहेस ना? मी चहावाला आहे, पण मी PhD चहावाला आहे. चांगलं. आय सेल्फ डॉक्टर निखिल. चांगला आहे. बेरोजगारी उपासमारी, बेरोजगारी उपासमारी, तेरी मेरी यारी देव तारी, त्याला कोण मारी. बघा, माणूस बरवतोय पण जगण्याचं तत्वज्ञान आहे त्यात. ओ बाबा, कशाला घाबरताय? ओ घाबरताय कशाला? अभिनय जो झेपत नाही तो केला जातोय. भीती वाटते, भीती. बाबा, ओ बाबा, बाबा घाबरू नका. हे बघा, हे घ्या, गरमागरम चहा आहे, घ्या. अहो घ्या बाबा, काय नाही, घ्या घ्या घ्या. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. मला गोल्ड मेडल द्या, मला गोल्ड मेडल द्या, तरच मी फेकीन भाला, नाही तर तुम्ही तुमची मेडल परत घ्या. मुक्काम पोस्ट देवाचं घर, परत प्रमोशन, परत प्रमोशन. अरे रोहित भाऊ, अरे बोलतो बारे बोलतो तू व्हिडिओ मध्ये. विषय का
मन असं एकदम खतपत होऊन जातं रे हा. अरे व्हिडिओ असतात आपले खतरनाक असे मग? बघितले ना 1 मिलियनच्या खाली म्हणजे व्ह्यू नसतोच व्हिडिओला नाही ना नुसतं गप्पा गप्पा लाईक आणि खप्पा खप्पा कमेंट नाही चहा द्या किती चहा देतो द्या तोरी व्हिडिओ आणू एकदा नमस्कार भावांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नडग्या हाणल्या तुमच्या आणि व्हिडिओ बघा आमच्या भावांनो आम्ही असंच फिरत फिरत इथं आलेलो आहे चहा प्यायला आलेलो आहे इथं भावांनो हे बघा इकडं आम्हाला काय दिसलेलं आहे एका झाडाखाली एक माणूस बसलेला आहे म्हातारा माणूस आहे विचित्र अवस्थेत आहे भावांनो म्हणजे अंदाज येणं झाला आहे नेमकं काय झालं असेल भावांनो म्हणजे मला खरंच वाईट वाटतं की असे कशी पोरं असतात की असे आईबापांना रस्त्यावर सोडतात लय बेकार वाटतं आयुष्य पण सांगतो शामराव आपण अशी पोरं हुडकून काढू आणि निवार हाणू त्यासनी खरंय आम्ही ह्या चॅनलच्या माध्यमातून भावांनो आम्ही असं लोकांना मदत करत असतो आत्तापर्यंत आम्ही 52 लोकांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवायला त्यांची मदत केलेली आहे पोलिसांच्या माध्यमातून का होईना पण ह्यांना आम्ही व्यवस्थित करणार आणि त्यांच्या घरी पोहोचवणार हा माझा तुम्हाला विश्वास आहे भावांनो त्याच्यामुळं माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा भावांनो लय लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे नाही तर हाणल्यास तुमच्या नडग्या आता ह्या बाबांना बघूया आपण काय नेमकं म्हणतायत बाबा बेंजामिन बेंजामिन दादा दादा जेवण बिवण झालं का ओ दादा जेवण बिवण झालं का शाना पण निघ म्हातारा बाबा नमस्कार हाय म्हणा हाय शाना पण निघ बाबा म्हणतायत शानाबन निघ पण तरी पण मी निघणार नाहीच आहे मी ठरवलेलंच आहे की आता इथं आलोच आहे तर बाबांना व्यवस्थित करायचं मी तर म्हणतोय बाबांना मी आंघोळच घालणार आहे भावांनो आत्ताच बाबांना साफसुथरा करणार आंघोळच घालणार विषयच कट आहे भावांनो दादा दादा आम्ही तुम्हाला आंघोळ घालणार आहे आंघोळ काही चिवता येस बाळाला आंघोळ घालायला आलाय दादा कॉमेडी करतायत असू दे शांभाव कोणाला तरी करायला लागेल भावांनो बघा म्हातारा बाबांची अवस्था कशी असं असं काहीतरी करतायत बाबा काळजी करायची नाही आम्ही आंघोळ घालणार आहे तुम्हाला आणि नुसते आंघोळ नाही अरे बाप तुमचे बाल पण कातरून टाकू तुमची दाढी पण करून देऊ एकदम म्हणजे तुम्हाला असं चिकना सट करून देऊ बा म्हातारा बाबा काढा कपडे काढा कपडे काढा कपडे काढा नाही रे अरे थांब ए थांब रे थांब 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 ए याने ग्लोव्ज का घातले याने ग्लोव्ज का हा डॉक्टर आहे त्याची बायको डॉक्टर आहे मग याने ग्लोव्ज का घातलेत नाही नाही, लग्नाच्या पहिल्या दिवसापासून मी बेसिक मेडिसिन शिकून घेतले चल घरी जा अरे चल घरी जा बाबा बाबा शांत 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 व्हा बसा निवांत मांडी घालून बसा तुम्ही मांडी ही काढा ही सगळं बाटल्या बिटल्या काढा बाहेर शाना बन बाबा मारायला लागलेले आहेत बाबांनी कानफडात मारली माझ्या ह्यांना लाथा पण मारतायत जरा आंघोळ घालणं अवघड होणार आहे आम्हाला पण तरी पण मी आंघोळ घालणारच आहे भावांनो बादली घेऊन येतात तू बादली घेऊन आलो 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 बापरे शाना बन ऐका ऐका बाबा असं नाही करायचं हे बघा ही काय मळबीळ आहे ना अंगावर तुमच्या ही बघितलं का काय इन्फेक्शन झालेलं असू शकतं शाना बन ऐक माझं तुझं इथे काय काम नाही आपलं वेगळं काम आहे शाना बन हा बाबा बरोबर आहे भावांनो बघा बाबा ऐकायच्या मनस्थितीत नाहीये पण मी आंघोळ घालणारच आहे घालणार काय काय आहे त्यांच्या घरच्यांचा जो राग आहे ना ते आमच्यावर काढतायत हा. पण आम्ही त्या रागाचा निचरा करणार म्हणजे करणार त्यांचा आंघोळ घालणार आहे आम्ही दत्त्या पाणी घेऊन आलाय बादलीतनं सोड मला सोड. त्याच्यात दत्त्यानं आयोडीन टाकलेलं आहे कशाला? आयोडीन टाकलंय त्यामुळे आता कसं एकदम स्वच्छ करणार कसं होतं इन्फेक्शन झालेलं असते त्याच्यामुळे सगळं साफसुथरं होऊन जाणार हा दत्त्या घे पुसायला घे. लपडी होतील ऐक ऐक नाही लपडी होणार काय नाही करणार आम्ही ऐक ऐक भाई तुम्ही चुकीच्या माणसाला पकडलेला आहे आपण थोडा वेगळा आहे माझं काम आहे लांबो बाजूला हो आंघोळ करून घ्या मला आंघोळ नाही करायची छान दिसाल तुम्ही मला आंघोळ नाही करायची मस्त दिसाल एकदम ये भाई ऐक ना यार मला आंघोळ नाही हो, थांबा भाऊ, थांबा थांबा ऐका काय नाही करणार ही केस वाढले ती दाढी ही सगळं कापू आपण तुम्हाला असं नीटनीटकं केलं नाही तुमच्या घरच्यांकडे सोडणार तुम्हाला आम्ही अरे पण तेच नको ना करू भाई मी ऐक ना भाई मला काय माझ्या पोराने टाकलेला नाही आहे
अरे भाई मी इथे डील करायला आलोय मी. अरे गँग वाला आहे मी. नाही नाही ते सगळं बरोबर आहे की आंघोळ केली की कसं आम्हाला तुम्हाला नेतो एका जागी तिकडे डील करू घ्या व्यवस्थित मध्ये डील करू. नाही ना भाई समज ना. अरे मी गँग भाई तू जा मी गोळी घालेल. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.